गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. आपण दररोज इथे येतो कारण आपल्याला आपल्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन हवं आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. डिसिप्लिन प्लस कॉन्सिस्टन्सी प्लस माइंडसेट इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन. आणि दिस इज प्युअर सायन्स. हा काय नुसता बोलाचाच बात आणि बोलाचीच कळे नाही. ये गणिताचा जसा फॉर्म्युला असतो तसा हा फॉर्म्युला आहे. आणि मला माझ्या जीवनात करंट सिच्युएशन मधून डिझायर्ड सिच्युएशन पर्यंत पोहोचायचं. त्याच्यासाठी मला 3 गोष्टी आवश्यक आहेत. डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि पॉझिटिव्ह माइंडसेट. आणि डिसिप्लिन म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं की त्या दिवशी. डिसिप्लिन म्हणजे मनाचं न ऐकणे. येस ऑर नो. मन म्हणतं नको उठू रे सकाळी. आज पण माझं मन म्हणत होतो जाऊ दे यार आज नको जाऊ, मस्तपैकी 9 वाजता जाऊ. दर्शनाचा फोन आला की मग जाऊ. आत्तापासून कशाला जायचं. आणि याचं कारण काय माहिती का. सकाळी सकाळी नम्रताने मुलांच्या डब्यासाठी एकदम मस्त पनीर रोल बनवले होते. त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता आणि तो सुगंध मला आकर्षित करत होता की यार खाऊनच घ्यावा. नम्रता म्हणे काय जीव जाऊन वागतायत तुम्ही, घ्या की खाऊन. मग मी चव घेतली, मस्त होता. म्हटलं माझ्याकरता दुपारी ठेव, मी दुपारी जेवणाबरोबर खाईन. विषय लक्षात आला की नाही. याला म्हणतात 200% आयुष्य जगणं. 200% आयुष्य जगणं. मी पनीर रोल खाणं सोडणार आहे का. मी खाणारच आहे. तर कधी कधी दुपारी जेवणाबरोबर. आत्ता खाल्लं असतं तर माझ्याकडनं साधना झाली नसती. याला म्हणायचा संयम. विषय समजला का तुम्हाला. कोणतीही गोष्ट आपल्याला सोडायची गरज नाहीये. जो छूटना है वो छूट जाएगा, जो जलना है वो जल जाएगा, जो गलना है वो गल जाएगा. आता पनीर रोल खाणं किंवा मला खावंसं वाटणं हे काही चुकीचं नाही किंवा वाईट नाहीये. हा, पण मला दारू प्यावीशी वाटणं हा हे चुकीचं आहे. मला नॉनव्हेज खावंसं वाटणं हे चुकीचं आहे. का. याचं कारण असं, नॉन व्हेजिटेरियन फूड हे कुणाच्या तरी हत्येशिवाय तयारच होऊ शकत नाही. येस ऑर नो. कोंबडीला मारावं लागेल, कोंबडीला मारावं लागेल. ती बिचारी तरफडेल, तिचे पिसं उपटले जातील, तिला गरम पाण्यात टाकलं जाईल, मग तिची मान कापली जाईल, ती तरफडेल थोडा वेळ. ते कोणालाच बघावं असं वाटत नाही. इव्हन तो खाटी असतो कापणारा, तो काय करतो माहिती का, गरम पाण्यात पहिले तिला बुडवतो, तिची पिसं उपटून टाकतो आणि मग सगळ्यात शेवटी तिची मान कापतो. ते रक्त एका बाजूला वाहतं आणि तिला एका बकेटमध्ये टाकून देतो. ती शांत झाली पूर्ण की मग तिचे तुकडे करायला घेतो. हे दृश्य बघितलंय तुम्ही. अंगावर काटे आलेत ना. हो, माझा उद्देश तोच आहे की तुमच्या सगळ्यांच्या अंगावर काटे यावेत. हे अतिशय बिभत्स दृश्य आहे. पण किती लोक चवीने खातात. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. येस ऑर नो. तुम्हाला विषय समजतोय. मला सांगायचं काय, मला तुम्हाला जागृत करायचंय, मला तुम्हाला सजग करायचंय. मला कोणीतरी माझ्याशी डिबेट करताना म्हटलं की मग तुम्ही कोंबडीला मारतात त्याला तुम्ही हत्या म्हणतात आणि गहू कापतात त्याला हत्या नाही म्हणत का तुम्ही. हा यार म्हटलं बरोबर आहे तुझं म्हणणं. किती हुशार आहे तू, तुला ज्ञान कुठून मिळालंय म्हटलं एवढं. जो माझ्याशी डिबेट करत होता त्याला मी म्हटलं एक मला सांग, हे खाटीक खाटीक कोंबडी कापतो तो एक दृश्य आहे आणि दुसरं एक दृश्य आहे की भरपूर गहू शेतात पेरलेला आहे, मस्तपैकी तो तरारून आलेला आहे, त्याच्या ओंब्या, त्याचा तो सुगंध, तो झाडा त्याच्या ताटव्यावर असतो तेव्हाचा त्या बघितल्यात तर तुम्ही त्याच्या त्या ओंब्या, गव्हाच्या ओंब्या. आणि गव्हाच्या शेतातून फिरला असाल तर त्याच्यात एक सुगंध तुम्हाला जाणवतो. येस ऑर नो. गव्हाच्या शेतात जर तुम्ही फिरला असाल तर त्याच्यात एक वेगळाच सुगंध असतो. मग ते पूर्ण गव्हाचे दाणे ताईटून जातात, परिपूर्ण होऊन जातात. तो गव्हाचा रंग पहिले हिरवा असतो, हिरव्याकडून पांढरा होतो आणि पांढऱ्याकडून तांबूस कलर व्हायला लागतो. बघितलंय तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन. आणि मग तांबूस कलर झाला का शेतकरी काय करतो, कापतो. हिरवा असताना कापतो का तो. विषय हा महत्वाचा फरक आहे. हा महत्वाचा फरक आहे त्या कोंबडं कापण्यामागे आणि गहू कापण्यामागे. ज्यावेळेस त्याचा तांबूस कलर होतो
त्यावेळेस तो गहू कापला जातो. तो गहू कापून त्याची मळणी केली जाते आणि त्याची रास रचली जाते. काय रचली जाते? खळ्यामध्ये रास रचली जाते आणि त्या खळ्यातले त्या गव्हाच्या राशीचे पोते भरताना जर तुम्ही बघितलं असेल, शेतकरी घाम गाळून कढईने ते गहू कढईमध्ये भरतो पावडीने आणि त्या पोत्यामध्ये टाकतो. तो सुगंध जर तुम्ही कधी अनुभवला नसेल तर एक वेळेस अवश्य अनुभवा. आणि एका बाजूला हे दृश्य आणि दुसऱ्या बाजूला कोंबडी कापल्याचं दृश्य. तुम्ही मला सांगा विच इज बेटर आणि विच इज बेस्ट. याच्यावरून आपल्याला समजतं की आपण काय खावं आणि आपण काय खाऊ नये. येस ऑर नो? आणि दारू पिऊन जर मज्जा येत असेल तर हो, अवश्य पिली पाहिजे. पण दारू पिऊन जर गटारीत लोळतानाही आपण गटारीला गटार म्हणू शकत नसेल, आपली चप्पल कुठे तर आपली सायकल कुठे, अशी जर आपली अवस्था होत असेल, आपल्याला ओरखडलेला असेल आणि त्या डुकरांमध्ये आपल्यामध्ये काहीच फरक राहत नसेल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, अशा व्यक्तीला बघून जर रस्त्यावर एखादा ऍक्सिडेंट झाला तर 100 माणसं धावून येतील त्याला वाचवण्यासाठी. पण गटारीच्या कडेला दारू पिऊन पडलेल्या माणसाला वाचवण्याकरता कोण येतं? तुम्ही बघितलंय? कोणीच येत नाही. उलट सगळे पडलंय दारू पिऊन तो बघा कसा भनंग, असंच म्हणून जातात. त्याच्याविषयी चांगलं कोणी म्हणतं का? आणि म्हणून दारू पिणं वाईट आहे. समजून घ्या. प्रत्येक गोष्ट नीट सदविवेक बुद्धीने जागृत होऊन तपासा आणि योग्य काय आहे त्याचा स्वीकार करा आणि जे अयोग्य काय आहे ते सोडून द्या. चैतन्य जीवनशास्त्र आपल्याला दररोज इथे शिकवतं काय? पॉझिटिव्ह आत, निगेटिव्ह बाहेर. पॉझिटिव्ह म्हणजे काय? दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद. आणि निगेटिव्ह म्हणजे काय? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्षा, द्वेष, आळस आणि प्रमाद. तुम्हाला सांगतो अनेक वेळा दिवसात असे अनेक प्रसंग येतात की मोह आपल्यावर जाळा टाकतो. जसं पनीर रोलने माझ्यावर जाळा टाकला सकाळी सकाळी. विषय लक्षात आला की नाही? मग या मोहाने मला हरवलं का जिंकवलं? या मोहाला मी हरवलं की नाही? मी इथं आलो म्हणजे मोहाला मी हरवलं. येस ऑर नो? आणि जर आलो नसतो तर मी मोहाने मला हरवलं. विषय समजतोय तुम्हाला? हा, मी टेस्ट घेतली पण ते टेस्ट घेतल्याने काही फरक नाही पडला मला. माझी साधनं काही चुकले नाही. विषय समजून घ्या मला काय म्हणायचंय. इथं माझा विवेक जागृत आहे. मी प्रत्येक क्षणाला सजग आहे आणि मी कबूल करतो की हो, मी मोहात पडलो होतो. कुणाच्या? पनीर रोलच्या. आर यू गेटिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू? आणि माझ्या या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो की तुमच्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात. बाळा, तू आज मला बऱ्याच दिवसातून दिसतोयस. तुझ्या आयुष्यात काय काय मोहाचे प्रसंग आलेत की तू येऊ शकला नाहीस? बाहेर गेला होता. कुठे? किती दिवस? 2-3 दिवस गेला होता. पण तू तर इथं 10-12 दिवसापासून दिसत नाही मला. किती दिवसापासून आला नाहीस तू इथं? बोल, लाजू नको. मी काय मास्तर थोडी हातात छडी घेतलं ना. बोल. 2-3 आठवडे तू आला नाही. मग माझा प्रश्न तुला तोच आहे की 2-3 दिवस तू गावाला गेला होता, पण 2-3 आठवडे का आला नाही इथं? काय यावंसं वाटलं नाही तुला? जे वाटतं ते सांग. खोटं बोलू नको. अरे बोल की, काय यावंसं वाटलं नाही तुला? सकाळी कुठे तू बिझी होतास का? कुठे गेला होतास का? गावाला 2-3 दिवस गेला. उरलेल्या दिवसाचं काय हिशोब? बोल की, आळस होता असं बोल की. बोल. होता की नव्हता? नक्की? लाजतो कशाला? छाती टोकून सांग. जसं मी छाती टोकून सांगतो काय पनीर रोल, तसं तू पण सांग. सर, आळसाने मला जिंकलं, मी हारलो. ठीक आहे, पण तुला सांगू का, तू आज आला येईनच आहे थोडके. अनेक लोक तर येत पण नाहीत, फिरकत पण नाहीत. त्या नशीबवान लोकांपैकी तू एक आहेस की निदान आज तरी तुला यावंसं वाटलं. पण आज तू तुझ्या मनाने आला की तुला कोणी ढुशा दिला? नक्की का खोटं बोलतोयस? याला जरा ढुशा देत जा रे. म्हणजे येत जाईल रोज. याच्या आळसावर त्याच्या स्वतःकडनं विजय मिळवला जात नाहीये. मग त्याला काय लागणार आहे? बुस्टर लागणार आहे कोणाचा तरी. जसा मी रोज तुम्हाला बुस्टर देतो तसा व्यंकटेश त्याला बुस्टर देणार
काय आहे? अपेक्षित आहे, तर तो येऊ शकेल ना. आता 3-4 आठवडे, 3 आठवडे तो आला नाही, 3 आठवडे तो आला नाही, त्याच्याने त्याचं काय नुकसान झालं? जे काही ट्रान्सफॉर्मेशन होणार होतं ते स्लो झालं. येस ऑर नो? हो, स्लो होणार की नाही होणार? मग एका बाजूला त्याच्या डिझायर्स असतील, एका बाजूला त्याच्या डिझायर्स असेल की मी याव करेल, मी त्याव करेल, मी असं करेल, तसं करेल. अरे हो, पण त्याच्याकरता सगळ्यात पहिली अडचण आहे, तुला तुझ्या आळसावर विजय मिळवावा लागेल. मी एमबीबीएस असाच नाही झालो, मी माझ्या आळसावर विजय मिळवला अभ्यास करून. अभ्यास करून बाहेर बाहेर त्या गरबा चालायचा. मला आठवतं एमबीबीएसच्या एक्झामच्या काळात पण नाही, रुटीनली गरबा चालायचा. लोक मला बोलवायचे, अरे चल रे, अरे खूप मजा येते रे, खूप पोरे दिसतात रे, असं होतं रे, तसं होतं रे. माझेच मित्र म्हणायचे, चल रे जाके आएंगे, 1 घंटा जाके आएंगे, क्या होगा, चल. ते कोणतं गाणं असतं ते, मला ते आता आठवत नाही, पण ते पंछिडा ओ पंछिडा असं कुठलं तरी ते गाणं असतं ते. आणि आमची रूम होती ना, त्या रूम पासून 1.5 किलोमीटर अंतरावर ते वाजत असेल. खूप आकर्षित करायचं ते गाणं मला, खूप आकर्षित करायचं यार, जावं काय माहिती. आणि मित्र पण सांगायचे, अरे मजा येते यार, पण ते मला खेळता नाही येत यार, मला ते नाचता येत नाही यार, असं म्हणून मी परत नको यार. त्या त्या मोहावर जर विजय मिळवला नसता तर आज मी इथं बसलो असतो का? डॉक्टर म्हणून तुम्ही मला डॉक्टर म्हटलं असतं का? समजून घ्या मला काय म्हणायचं. मला माझी स्तुती नाही करायची, मी तुम्हाला एक एक गोष्ट उलगडून सांगतोय की त्यावेळेस मी त्या मोहावर विजय मिळवला म्हणून मी आज इथं आहे. येस ऑर नो? मग तुम्हाला पण या आळसावर, या मोहावर मात करावी लागेल आणि क्षणोक्षणी तो आपल्यावर जाळा टाकतो, तो आपल्यावर जाळा टाकतो. आपण आपला आत्मानुआत्म जागृत ठेवला पाहिजे. आणि जर आपण जागृत असू तर आणि तरच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आपण जर झोपलेला असेल, चलताय रे, जाऊन ये रे, उद्या करू रे, मग अटेम्प्टवर अटेम्प्ट आणि मग 10 वर्षाचं काम 15 वर्षात. बरोबर? येस ऑर नो? हे काही रॉकेट सायन्स आहे का? मी 10 वर्षाचं काम 10 वर्षातच केलं. 2008 मध्ये मी मेडिकल प्रोफेशन मध्ये एंट्री केली, 2020 मध्ये मी मुक्त झालो. म्हणजे मेडिकल प्रोफेशनशी रिलेटेड मला जे काही करायचं होतं ते सगळं माझं 2020 पर्यंत करून झालं. 12 वर्षात कसं केलं? 12 वर्षात कसं केलं? याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या गुरु परंपरेचा आशीर्वाद आणि चैतन्य जीवनशास्त्र. साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर चला. 100% तुमचं भौतिक जीवन आणि 100% तुमचं आध्यात्मिक जीवन, आणि अशा प्रकारे 200% आयुष्य तुम्ही जगा. इथं आता ह्या पोराचं जर चरित्र घडवायचं असेल तर कोण घडवणार आहे? स्वतःच घडवणार आहे. आपो दीप भव. कोणीही कुणाचंही नशीब बदलू शकत नाही. तुझाच प्रयत्न करावा लागेल बाबा. तुला या तुझ्या स्वतःच्या आळसावर, तुझ्या स्वतःच्या मोहावर, तुझ्या स्वतःच्या ईर्ष्या आणि द्वेषाकडे सजगतेने बघायला लागेल. आणि पहिली स्टेपच ही आहे की तुला कळायला तर पाहिजे की हा मोह मला जिंकतोय असं, हा मोह मला जिंकतोय असं. मी सेकंड एमबीबीएस ला किती वय असेल माझं? 23-24. आणि 23-24व्या वर्षी माणसाच्या भावना कशा असतात विशेष समजतोय का तुम्हाला? तुझं वय किती रे आता? 21. म्हणजे बरोबर याच दरम्यान होतो. आणि सारखं वाटतं, काय वाटतं? तिचा ड्रेस कसा आहे आणि ती कशी चालते. येस ऑर नो? इमानदारीने कबूल करा. आता हे सेम फॉर अपोजिट सेक्स, नॉट ओनली फॉर मेल्स. कदाचित थोडस मेल्स मध्ये जास्त राहत असेल, मला फेमिनाईन नेचरचा तेवढा अनुभव नाहीये. त्यांच्या मनात काय चालतं ते फक्त आगब्बाई आरेच्या बघितल्यावरच कळतं. बघितलंय का तुम्ही आगब्बाई आरेच्या? तोच आहे ना मराठी पिक्चर? येस. त्या बायांच्या मनात काय 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 चालतं, त्यांच्या मनात काय चालतं ते कोणी ब्रह्मदेवाला पण कळू शकत नाही. तर त्याच्यामुळे तो विषयांतर होऊन जाईल, त्याच्यामुळे तो विषय वेगळा आहे. मला सांगायचा मुद्दा लक्षात आला की नाही? 22-23व्या वर्षी मुलांना काय वाटतं, मुलींना काय वाटतं, आणि त्यावेळेस तुमच्या समोर अभ्यासाचा ढीग असतो.
तुमच्या समोर अभ्यासाचा काय असतो, ढीग असतो. आणि मग तुम्हाला त्या परीक्षा पास करायच्या असतात. मग नातेवाईकांचं लग्नाचा तुम्हाला त्याग करावा लागतो. नंतर दिवाळी असेल तर दिवाळी फटाक्यांचा त्याग करावा लागतो. नाहीतर सकाळी जायचं आणि संध्याकाळी येऊन लागायचं. बरोबर. म्हणजे एखादा माणूस जॉब करतो ना, जॉब मध्ये जसं त्याला लिमिटेड रजा असतात, त्याच्याही पेक्षा वाईट अवस्था मला असं वाटतं की एमबीबीएस करणाऱ्या डॉक्टरांची असते. आणि मला खरंच आश्चर्य वाटतं की लोक 1-1 करोड का खर्च करतात डॉक्टर बनण्यासाठी. आता जे मी ऐकतोय, ठीक आहे, काही काहींना फ्री सीट मध्ये ऍडमिशन मिळून जात असेल, पण बऱ्याच लोकांना फ्री सीट मध्ये ऍडमिशन मिळत नाही. आणि त्यांच्याकडे मेंदू पण नसतो आणि घरातल्यांकडे पैसे पण नसतात, पण डिझायर मात्र मोठी असते की माझं पोरगं डॉक्टर झालंच पाहिजे. डॉक्टर झालं का मग खोऱ्याने पैसा. व्यंकटेश, डॉक्टर झालं की खोऱ्याने पैसा मिळतो का रे? नाही मिळत, नाही मिळत. प्रयत्न कन रगडिता वाळूचे तेलही गळे. तुम्हाला सांगतो हे सोपं नाहीये. मी तुम्हाला सांगतो 1-1 करोड रुपये डॉक्टर खर्च करतात म्हणजे डॉक्टर होण्यासाठी. आता जे माझ्याकडे काल तो सर्टिफिकेट घ्यायला आला होता ना रे, पाटील. मार्क किती मिळाले, ऍडमिशन कुठे मिळेल, गव्हर्नमेंट मध्ये मिळणार नाही, प्रायव्हेट मध्ये करावं लागेल. म्हणजे कमीत कमी 1 ते 1.5 करोड रुपये खर्च करायला लागेल एमबीबीएस व्हायला. म्हणजे किती, 5 वर्ष. त्याच्यानंतर 5 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन, 1 वर्ष इंटर्नशिपचा, आणि अशा 11 वर्ष जर तुम्ही 1 करोड रुपये बँकेत ठेवले तर त्याचं व्याज किती होतं? मला सांगा, 1 करोड रुपये खर्च करून डॉक्टर बनणं मूर्खपणाचं लक्षण आहे की नाहीये? पण डिझायर असते. आणि डिझायर कुणाची असते? जनरली मुलांची नसते, आई वडिलांची असते. आणि त्या आई वडिलांची डिझायर मुलांमध्ये काय करतात, ते इनकॉर्पोरेट करतात. आणि मग मुलांना कोटाला पाठव, इकडे पाठव, तिकडे पाठव, आणि त्यांच्यावर दाब दडप कर, त्यांच्यावर प्रेशराईज कर. आणि पण त्याचा IQ आहे का तेवढा, त्याचाही विचार केला जात नाही. वेगवेगळ्या ट्युशन्स लावल्या जातात, ट्युशन्सवर भरमसाठ खर्च केला जातो, आणि शेवटी कधी कधी ते मुलं शेवटचा टोकाचा निर्णय सुद्धा घेतात. येस ऑर नो? कोटाचं तुम्ही किती मुलांनी आत्महत्या केल्यात त्याचा जरा डाटा उघडून बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि काय चाललंय, बुडत आहे जन पहावे ना डोळा, बुडत आहे जन पहावे ना डोळा. याचा सार विचार करणं अवश्य. डॉक्टर बनावं, डॉक्टर बनणं, मी एक डॉक्टर आहे, डॉक्टर बनणं अजिबात चुकीचं नाही, वाईट नाही. पण फ्री सीटचं ऍडमिशन असेल तर, पैसे भरून जर कोणी डॉक्टर बनणार असेल तर मी खरंच त्यांना विनम्र विनंती करतो की, मी एक डॉक्टर म्हणून विनंती करतो की अजिबात एवढा खर्च करू नका. कारण इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला जगू देत नाहीत. काय रे व्यंकटेश, खरंय का नाही? इन्शुरन्स कंपन्या जगू देत नाही. आणि आणि भारतातली गरिबी तुम्हाला श्रीमंत बनवू देत नाही. तुमच्या आजूबाजूचे लोक जर गरीब असतील तर ते तुम्हाला काय पैसे देणार, कसे पैसे देणार? हॉटेलचं, वर्मा सर, तुम्ही 3 स्टार हॉटेलमध्ये जर गेलात, 3 स्टार हॉटेलमध्ये जर गेलात तर तुम्हाला एका दिवसाचं किती चार्जेस असतात? 10,000 नसतील माझ्या मते, 5-1 हजार असेल 3 स्टारला. 10,000 तुम्ही जरा जास्त हायफाय 5 स्टार सांगितलं तुम्ही, एका दिवसाचं. ओके, त्याच्यात तुम्हाला काय मिळतात फॅसिलिटीज? एक टीव्ही असतो, बरोबर, नंतर ते गरम चहाची किटली असते, रूम मधल्या फॅसिलिटीज सांगतो बरं का. असला तो फ्रीज असतो, त्या फ्रीजचा आपण काही उपयोग करत नाही एका दिवसाकरता. ओके, आणि मऊ गादी असते, स्वच्छ अंथरूण असतं. ओके, हे साधारण 3 स्टार हॉटेलच्या फॅसिलिटीज असतात. आणि त्यांचं जे ऍव्हरेज रूम रेंट असतं एका दिवसाचं ते 5,000 रुपये असतं, 4,500 ते 5,000 रुपये. असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही मला सांगा, हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन दिले जातात, सलाईन लावलं जातं, जीवाशी खेळलं जातं, त्या काय म्हणतात त्याला, सिरियस इंजेक्शनचा वापर केला जातो, त्याच्यासाठी ट्रेन स्टाफ लागतो. हॉटेलमध्ये ट्रेन स्टाफची आवश्यकता नसते. कोणी लुंग्या सुंग्या सामान उचलायला एक वेटर असला आणि एक हमाल असला की झालं, बरोबर की? त्याला फक्त गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून म्हणता आलं पाहिजे व्यवस्थित, की झालं. आणि तरी हॉस्पिटलचं बिल किती असतं? हॉस्पिटलचं बिल एका दिवसाला किती असतं व्यंकटेश, किती असतं रे? 4,500 रुपये. मग मला तुम्ही सांगा, कोणतं जास्त रिस्की आहे आणि कोणतं जास्त सोपं आहे? हॉस्पिटल काढण्यापेक्षा हॉटेल काढा ना. येस ऑर नो? साधं सिंपल लॉजिक आहे की नाही? असो,
मला सांगायचा मुद्दा हाच आहे, इथं आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे. जे हुशार लोक आहेत ना, त्यांनी अवश्य डॉक्टर बनलं पाहिजे, पण जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून जर त्यांनी सेवा केली नाही, त्याने आणि बरं काय होतं की भौतिक नियमांचं पालन करावंच लागतं. आपल्याला टॅक्स किती आलेला आहे सध्या? भरलाय का तो? वेंकी, नगर परिषदेचा भरलेला नाही, अजून आम्ही टॅक्स भरू शकलो नाही. किती आहे ती अमाऊंट? 1.5 लाख रुपये. किती महिन्यापासून पेंडिंग आहे? 6 महिन्यापासून पेंडिंग आहे. विषय समजून घ्या मला काय सांगायचं ते. हे मी माझा दुखडा तुमच्या समोर सांगत नाहीये. मी ह्या समाजाचं काय चाललेलं आहे आणि कुठे चुकतंय, कुठे चुकतंय. इन्शुरन्स कंपन्या, MJPGY, गव्हर्नमेंट आणि त्याच्यात पेइंग कॅपॅसिटी असलेले लोक, याच्यामध्ये बॅलन्स करणं म्हणजे अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि ही गोष्ट जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून प्राप्त होणार असेल, 1 करोड रुपये खर्च करून प्राप्त होणार असेल, तर तुम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. मागच्याच महिन्यात लातूरचा एक डॉक्टर होता, तुम्ही न्यूज ऐकली असेल की नाही मला माहित नाही, कार्डिओलॉजिस्ट होता. कार्डिओलॉजिस्ट, त्याची बायको ऑन्कोसर्जन, लातूरचा नाही सॉरी, अंबेजोगाईचा. आणि कॅथलॅब काढली, 4-5 करोडचं लोन घेतलं, त्याची EMI. डॉक्टर चांगला होता माझ्या माहितीनुसार, डॉक्टर चांगला होता, सगळं व्यवस्थित होतं, सगळं चालू होतं, पण जमा आणि खर्च याची तोड मिळवणूक होत नव्हती. त्याला वाटलं पुण्याला जाऊन, आणि बायकोचं पण म्हणणं होतं की पुण्याला काय, पोरांच्या शिक्षणाचे मार्ग ओपन होतील, आपण कार्डिओलॉजिस्टने कशाला अंबेजोगाईसारख्या ठिकाणी थांबायची आवश्यकता आहे, तुम्ही पुण्यालाच जायला पाहिजे. तो विचार करायचा की पुण्याला गेलो तर पुण्याला ऑलरेडी एवढ्या कॅथ लॅब्स आहेत, कॉम्पिटिशन एवढी आहे, माझ्याकडे पेशंट्स कसे येतील. शेवटी एक बुलेचं इंजेक्शन घेऊन टाकलं, गाडीतच विषय खतम, एक्झिट. सत्य गोष्ट आहे ही, मागच्या महिन्यापूर्वी घडलेली अंबेजोगाईला. मला काय सांगायचं तुम्हाला समजतंय? You are the creator of your own destiny and you can create whatever you want to create. तुम्ही विचार बदला तरच तुमचं नशीब बदलेल. तुम्ही स्वतः आपो दीप भव. तुम्ही कोणाचंही नशीब बदलू शकत नाही. नशीब तुम्हाला स्वतः घडवता येऊ शकतं. एकदा असंच श्रीकृष्ण आणि अर्जुन मित्र होते, ते गप्पा मारत राजधानीमधून फिरत होते, आणि राजधानीतून फिरता फिरता एक भिकारी भीक मागत होता. आता अर्जुनाला वाटलं की देवा, हे सगळं तूच तयार केले ना रे, ये तुझ्या नगरी त्याचे भिकारी बरोबर नाही यार. कोण म्हणतोय असं? अर्जुन म्हणतोय श्रीकृष्णाला. बरं, लगेच त्याला वाटलं की खिशात आहेत आपल्याकडे सोन्याच्या मोहरा घेतल्यात, आणि काय रे भीक मागतो रे, हे घे चल. 10-12 सोन्याच्या मोहरा लगेच सोन्याच्या कॉइन्स कोणाला देऊन टाकले? भिकाऱ्याला. तो भिकारी एकदम खुश झाला. ओ भाई साहब, रुपये नाही, हे तर काय सोन्याच्या कॉइन्स आहेत. एकदम खुश झाला. अब तो मैं घर जाऊंगा, मस्त बंगला बांधूंगा, गाडी लूंगा, असं काहीतरी त्याच्या डोक्यात चालू झालं. कोणाच्या? त्या भिकाऱ्याच्या. आणि त्याच्या डोक्यात लगेच एक आलं, अरे हा द्वारकाधीश मला काहीच देऊ नाही का? शेजारी श्रीकृष्णाने काही त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही, निघून गेले पुढे. ते पुढे निघून गेले. अर्जुनच चांगला आहे बुवा, या द्वारकाधीश पेक्षा अर्जुनच चांगला आहे, त्याने मला एवढ्या सोन्याच्या काय दिल्यात? मोहरा दिल्यात. आणि तो असा विचार करतोय. श्रीकृष्ण आणि अर्जुन थोडेसे पुढे गेले असतील. एक चोर बघत होता, त्याने बघितलं, त्याने श्रीकृष्णाने अर्जुनाला थोडं पुढे जाऊ दिलं, याचा थोडासा पिछा केला, आणि जो कुथाडला का नाही त्याला, त्या भिकाऱ्याला कुथाडला, आणि त्या भिकाऱ्याकडून सगळं हिसकून घेतलं. 2 थोबाडीत पण दिल्यात अजून. सगळ्या त्या सोन्याच्या, आणि बसलं रडत. दुसऱ्या दिवशी परत तसंच भीक मागताना दिसलं. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत रिटर्न येताना बघितलं. काय रे भिकारड्या, तुझी सवय गेली नाही का? तुला कालच मी एवढ्या सोन्याच्या मोहरा दिल्यात. तो म्हणे, अहो काय राव, तुम्ही मला पैसे दिले आणि ते मी पुढे गेलो आणि एका चोराने माझ्याकडनं हिसकून घेतलंय बघा, इथं सुजलंय बघा मला. बरं होता यार, जिंदगी में ऐसा होता है, चल ये ले चल. त्याने लगेच काय काढले? हिरे काढलेत. कोणी? अर्जुनाने हिरे काढले दुसऱ्या खिशातून, आणि हे हिरे घे बाबा, पण तू तुझं नशीब बदलून घे. वा भाई साहब, अब तो मैं किसी को नहीं दिखाऊंगा. असं कुठंतरी बघून खिशात टाकले त्याने. कोणी? भिकाऱ्याने. घरी गेला, गपचूप, कोणाला सांगितलं नाही. बरेच मडके होते, त्याच्यापैकी एका मडक्यात त्याने बरोबर ते व्यवस्थित ठेवून दिलं. बरोबर. आणि आता मी मस्तपैकी कोणालाच सांगणार नाही, पहिले जाऊन बघून येतो, त्याचा रेट काढून येतो. आणि तो रेट काढायला गेला. इकडे त्याची बायको आली आणि तिला पाणी भरायचं होतं.
अनेक मडके दिसत होते, पण तिने बरोबर तेच मडकं निवडलं ज्याच्यात हे ठेवलेलं होतं. बरं तिने मध्ये बघितलं पण नाही, गेली नदीवर, हिरा गेला कुठे पडून? नदीत. आणि तिने मस्त पाणी भरून आणलं, पाणी ठेवून दिलं. त्याने बघितलं, तेच मडकं आहे. आणि या मडक्यातलं कुठे गेलं? पुन्हा डोक्याला हात. पुन्हा त्याने डोक्याला हात लावला आणि आता पुन्हा त्याच मार्केटमध्ये पुन्हा दे माय भिकाऱ्यासारखा भीक मागत होता. आता अर्जुन आणि श्रीकृष्ण परत त्या रस्त्याने गेले. अरे तू परत भीक मागतोय? अरे भिकारड्याचं तुझं नशीब बदलण्याचा मी एवढा प्रयत्न करतोय, तुझं नशीब बदलत कसं नाही? तो श्रीकृष्ण हसला, अब तो तेरा तिकीट मेरे को फाडना पडेगा भाई. त्यांनी अर्जुनाला दाखवलं. आता बघ म्हणे, श्रीकृष्णाने फक्त डाव्या खिशातून 2 पैसे काढले. किती? 2 पैसे. ते सोन्याचे होते ना, त्या सोन्याच्या मोहरा होत्या, दिल्या त्या तोंडावर फेकून. कुणाच्या? भिकाऱ्याच्या. भिकारड्या म्हणे, तुझं नशीबच असं आहे, मरे तिकडे, घे निघितून. कोण म्हटलं? श्रीकृष्ण. आणि त्या भिकारड्याने ते 2 पैसे बघितले, आधीच ते डिप्रेशन मध्ये होतं. अरे काय एवढा मोठा द्वारकाधीश, आणि अरे मला काय दिलं? 2 पैसे. अरे याला काय अर्थ आहे? आणि असाच तो जवळजवळ रडत 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 पुढे जात होता. त्याला एक कोळी दिसला आणि त्याच्या टोपलीमध्ये बरेच मासे होते. आणि त्या माशातला एक मासा तरफडत होता. याला लगेच त्याची कीव आली. त्या भिकाऱ्याला त्याची कीव आली. या 2 पैशात असंही काही येणार नाही. असं करूया, आपण हा मासा घेऊया आणि त्या नदीमध्ये, इंद्रायणी नदीमध्ये याला सोडून देऊ. कमीत कमी त्याला जीवदान दिल्याचं तरी पुण्य भेटेल. त्याच्या मनात हा दयाचा भाव उत्पन्न झाला. त्याने 2 पैसे त्याला दिलेत, ते घेतलेत. तो मासा घेतला आणि तो मासा जसा पाण्यात सोडला तसा त्याच्या तोंडातून हिरा बाहेर आला. ओ भाई साहब, मिल गया. तो ओरडायला लागला. कोण ओरडायला लागला? भिकारी ओरडायला लागला. तिकडून जवळ तो चोर जात होता. त्याला असं वाटलं की यार मिल गया. मला का पटकन गेला, त्याने त्या तोंड दाबलं. हे चुप, मी तुझे पैसे परत देतो, तुझ्या कॉइन्स परत देतो, पण जास्त आरडाओरडा करू नको, लोक मला मारतील म्हणे. त्या चोराने त्याच्या सगळ्या कॉइन्स परत करून दिल्या. हिरा पण मिळून गेला, कॉइन्स पण मिळून गेला. विषय समजला का तुम्हाला? पहिल्यांदा ज्यावेळेस त्याला अर्जुनाने कॉइन्स दिल्या, त्यावेळेस त्यांनी स्वतः करता विचार केला होता. येस ऑर नो? दुसऱ्यांदा ज्यावेळेस हिरा त्याला मिळाला, स्वतः करता विचार केला. पण श्रीकृष्णाने फक्त 2च पैसे दिलेत. त्याने कोणाकरता विचार केला? दुसऱ्या करता विचार केला. हा विषय महत्वाचा आहे. विचार बदला, नशीब बदलेल. विचार बदला, नशीब बदलेल. दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. तर या स्टोरी मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? आपो दीप भव. तुमचं आयुष्य कोणीही बदलणार नाही. तुम्हाला तुमच्या पुरुषार्थाने आणि भगवंताची कृपा आकर्षित करून घेऊन तुम्हाला तुमचं आयुष्य नक्कीच बदलता येतं, नक्कीच घडवता येतं. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नहीं. श्री गुरुदेव दत्त. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. चैतन्य जीवनशास्त्र हे सायन्स आहे आणि हे सायन्स मी शिकून घेतलं माझ्या सद्गुरूच्या कृपेने आणि त्याला मी फक्त फॉर्मटाईज केलंय. आणि आय एम अ मेसेंजर. माझ्या सद्गुरूंचा, माझ्या गुरु परंपरेचा मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मी जस्ट लाईक अ पोस्टमन आहे. ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करणं, दिस इज द मेन कन्सेप्ट. ब्रह्मज्ञानामुळे माइंडसेट बनतो आणि ब्रह्मक्रियेमुळे शरीरामध्ये परिवर्तन होतं. हा जो प्राणायाम आहे, हा सिस्टमॅटिक ट्रान्सफॉर्मेशन घडून आणतो आपल्या शरीरात. काय होतं? आपल्या शरीराला हलकं हलकं वाटायला लागतं, ऊर्जावान वाटायला लागतं, फ्रेश वाटतं दिवसभर. आणि दिवसभर फ्रेश वाटलं, जर दुपारची झोप आपली नष्ट झाली, रात्रीची झोप पण आपली कमी झाली, तर आपली दिवसभरातली प्रोडक्टिव्हिटी वाढते. आणि माझा असा अनुभव आहे की तुमच्यामध्ये कवित्व जागृत व्हायला लागतं, तुमच्यामध्ये संवाद कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं, तुमच्यामध्ये कविता लिहायचं स्फुरण व्हायला लागतं, चांगले सकारात्मक विचार यायला लागतात आणि याच्यामुळे तुमचं अख्खं जीवनच बदलून जातं. म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. तुम्ही बद्ध नाहीत,
कारण तुम्ही एका क्युरिओसिटीने स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात. आणि ट्रान्सफॉर्मेशन घडवण्याचं चैतन्य जीवनशास्त्र हे प्युअर सायन्स आहे. कोणत्या फॉर्म्युल्यावर काम करतं? D+C+M=T. तुम्हाला माहित आहे. आपण डिसिप्लिन ठेवतो, दररोज एका ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या आसनावर बसून हा प्राणायाम करतो. आणि याच्यामुळे काय परिवर्तन होतं तुमच्या लक्षात आलेलं आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, या सगळ्या परिवर्तनाचं अंतिम उद्दिष्ट आहे आनंद. जनरली सगळ्यात मोठं आपला गैरसमज असतो की मला आनंद मिळवायचा आहे. मला आनंद मिळवण्यासाठी मी काय करतो? लग्न करतो. बरोबर? मला आनंद मिळवायचा आहे, मला आनंद पाहिजे म्हणून मी काय करतो? पैसे कमवतो. मला आनंद मिळवायचा आहे म्हणून मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, नाव, इज्जत, शोहरत कमवण्यासाठी मला समाजात मोठा माणूस म्हणून मिरवता आलं पाहिजे, म्हणून मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, फॉर्च्युनर असले, गळ्यात चांगले 4-5 तोळ्याचं लॉकेट असलं, हातात कडा असलं की कसं समाजावर कसा पडतो? इम्प्रेशन पडतो. येस ऑर नो? बरोबर की नाही? आणि हे सगळं आपल्याला पाहिजे असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याला काही कोणाला फसवून हे सगळं करायचं नसतं, कोणाची चिटिंग करायची आपली मुळात इच्छा नसते, पण डिझायर स्ट्रॉंग असतात. नाही, मला सोन्याचं कडं पाहिजेच, मग ते सोनं 1.5 लाख रुपये तोळा का असेना, बरोबर की नाही? पण मला ते गळ्यात पाहिजेच, मग गळ्यात ते भेटत नाही म्हणून मग काय करतो आपण? डुप्लिकेट करून घेतो, कॉम्प्रोमाइज. विषय लक्षात येतोय का? मनात इच्छा आहे ओरिजिनलची, पण यार भेटत नाहीये. मग भेटण्यासाठी काय करतो? भेटण्यासाठी मला माहितीये की यार भ्रष्टाचार करू नये, कोणाला फसवून पैसे कमवू नये, पण डिझायर जर स्ट्रॉंग असतील तर ऑटोमॅटिक कोणाला तरी चालतंय रे, सगळे करतात रे, मग मी केलं तर कुठे बिघडलं? विषय समजला का तुम्हाला? आपल्याला मुख्य काय पाहिजे आहे? आनंद. आणि आनंद प्राप्तीसाठी मग आपलं हे अशी आपली वर्तणूक होते. पण तुम्हाला खरं सांगू, महत्वाचा विषय, अतिशय खोल शब्द आहे हा, नीट ऐकून घ्या. आनंद तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला नाही, जनरली लोकांना काय वाटतं की तो परिणाम आहे. माझा बँक बॅलन्स वाढला की माझा आनंद वाढेल, माझा बंगला बांधून झाला की माझा आनंद वाढेल, मी लग्न केलं का माझा आनंद वाढेल, ही कृती केली की मला हा परिणाम भेटेल. ही आपल्याला काय असते? अपेक्षा. पण अपेक्षेच्या मुळाशीच दुःख असतं. ती डिझायर कंप्लीट जरी झाली तरी लगेच आपल्या मनाला पुढची डिझायर, म्हणजे मी गाडी घेतली ना, नाही, मला फॉर्च्युनर पाहिजे. फॉर्च्युनर झाली ना, मग अजून कोणती तरी मर्सिडीज पाहिजे. मर्सिडीज झाली ना की अजून काय पुढे ती लेक्सस, कोणती असते लेक्सस 3.5 करोडची, ती पाहिजे. म्हणजे त्याला लिमिट नाहीये, लक्षात घ्या. त्याला लिमिट नाही. डिझायर्स ह्या अंतहीन आहेत. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आणि यांना दररोज नवीन गुबारे फुटत असतात, दररोज. म्हणजे आज जी माझी इच्छा आहे ती जर पूर्ण झाली, बाय चान्स पूर्ण झाली की लगेच आपल्याला दुसरी इच्छा निर्माण होते. आणि जर पूर्ण नाही झाली तर आपल्याला काय निर्माण होतं? दुःख निर्माण होतं. लक्षात घ्या. आणि म्हणून माझं चैतन्य जीवनशास्त्राचं म्हणणं काय माहिती का? आनंद हा परिणाम नाहीये, आनंद हे कारण आहे. आणि म्हणून चैतन्य जीवनशास्त्र आजच तुम्हाला हृदयात जे तुम्हाला प्राप्त करायचंय ना, ते प्राप्त झालेलं आहे. तो आनंद फील करायला सांगतो. येस ऑर नो? आणि हा आनंद ज्यावेळेस तुम्ही हृदयात प्रकट करतात त्यावेळेस त्या आनंदाचे व्हायब्रेशन्स, आनंदाचं बीजारोपण झालं तर त्या आनंदाच्या झाडाला कशाची फळं लागतील? यस, व्हेरी गुड. शांतीची आणि आनंदाची फळं लागतील. आणि ते शांती आणि तो आनंद हेच आपल्या समाधानी जीवनाचं मुख्य गमक आहे. आणि चैतन्य जीवनशास्त्र आपल्याला अखंड आनंद, अखंड समाधानी करून टाकतं. म्हणजेच पूर्ण आनंद, म्हणजेच परम आनंद, म्हणजेच सच्चित आनंद. आणि ह्या सच्चित आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण दररोज शपथ घेतो स्वतःशी चैतन्याच्या मार्गावर चालण्याची. चैतन्याचा मार्ग म्हणजे सकाळी साधना, दिवसभर सेवा, रात्री झोपायच्या आधी सत्संग. आणि सत्संग म्हणजे ग्रॅटिट्यूड. धन्यवाद निर्विवाद, राम राम कहिए, जाहे वेदी राखे राम, ताहे वेदी रहिए,
सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रही। मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे, राम जी तेरे साथ में। विधि का विधान जान, हानि लाभ सही, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रही। सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रही। श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। चैतन्य जीवन शास्त्र हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा अतिशय शास्त्रोक्त सायंटिफिक प्रवास आहे, आणि आपण हा प्रवास आणि ही अनुभूती आपण प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेत आहोत. काय काय बदल होतोय आपल्यामध्ये, काय काय चेंजेस होत आहेत. आणि हे काही मी तुम्हाला सांगतोय, मी तुमचा ब्रेन वॉश करतोय तुमचं, असं नाहीये. हे तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून महर्षी पातंजली क्रियायोग रत्नवही करायला सांगतो, आणि तिच्यात सगळ्या नोंदी लिहायला सांगतो. बी ॲज अ सायंटिस्ट. मी काही बाबा बुवा बापू नाही, आणि तुम्ही काही माझे शिष्य नाहीत. नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. आय एम युअर मेंटर अँड यू आर माय मेंटीज. मी चैतन्य जीवनशास्त्राचा एक शिक्षक आहे, आणि तेच शिक्षण मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. आय एम जस्ट अ टीचर, आय एम जस्ट अ टीचर. मग मला तुम्ही सांगा, एखादा चौथीतला मुलगा, आणि चौथीतल्या मुलाचं जर अक्षर खराब असेल तर टीचर काय करतात? शुद्ध लेखन लिहायला सांगतात त्याला, बरोबर. रोज तू 10 ओळी या शुद्ध लेखन लिहून आण, असे आमचे टीचर आम्हाला सांगायचे. आणि रोज ते चेक करतात की आज तू कसं लिहिलेलं आहे, 10 ओळी कशा लिहिलेल्या आहेत, त्याच्यात तू काना कसा दिलाय, मात्रा कसा दिलाय, उकार कसा दिलाय. ते हात धरून आपल्याला शिकवतात की हा उकार असा द्यायचा, पहिला उकार असा असतो, दुसरा उकार असा असतो, वेलांटी अशी असते, याला मात्रा म्हणतात, हा स्वल्पविराम, हा पूर्णविराम, हे ते आपल्याला शिकवतात. येस ऑर नो? म्हणजे चौथीच्या विद्यार्थ्याला. आणि जर 3 महिन्यात आपण त्याची वही बघितली, आणि जर त्याने सिन्सिअरली जर शुद्ध लेखन रोज 10 ओळी लिहिलं असेल, तर 3 महिन्यात तुम्हाला काय दिसतं? ऑब्झर्वेशन काय तुमचं? नक्की का किती रद्दड पोरगा असेल, पण जर त्याने सिन्सिअरली जर ते केलेलं असेल, आणि त्याच्या गुरुजींनी पण त्याला व्यवस्थित रोज त्याचं डेली अपडेट्स घेतले असतील, तर 3 महिन्यात तुम्हाला त्याचं अक्षर सुधारलेलं दिसतं. हा काही चमत्कार आहे का? नाही. दिस इज प्युअर सायन्स. येस ऑर नो? आणि याचाच तुम्ही सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. आणि मग तुम्ही मला सांगा, आपण इथं दररोज येऊन काय करतो? ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतो, प्राणायाम करतो. आणि हा कशावर डायरेक्ट कशावर याची ऍक्शन होते? तुमच्या अन्नमय कोशावर नाही, तुमच्या प्राणमय कोशावर याची डायरेक्ट ऍक्शन होते. तुमच्या ऊर्जा शरीरावर, बरोबर की नाही? तुमच्या ऊर्जा शरीरावर याची ऍक्शन होते. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. अन्नमय कोश म्हणजे काय? आपला हे शरीर, ते अन्न फूड जे आपण ग्रहण करतो त्याच्यावर अवलंबून आहे. प्राणमय कोश, आपण जो प्राण श्वास जो आत घेतो त्याच्यावर तो प्राणमय कोश आहे. आणि आपण इथं प्राणायाम करतो, म्हणून आपण डायरेक्ट कशावर ऍक्शन घेतो? प्राणमय कोशावर ऍक्शन घेतो. येस ऑर नो? येस. नंतर हा जो प्राण आहे हा मनाशी निगडित आहे, मनातल्या भावनांशी निगडित आहे. तुम्हाला राग आला की तुमचा श्वासोच्छ्वास वाढतो, झोपेत तुमचा श्वासोच्छ्वास वेगळा असतो. तुम्ही एन्झायटी मध्ये असेल तर तुमची श्वासाची लय वेगळी असते. तुमच्यात काम भाव उत्पन्न झाला तर तुमची श्वासाची गती वेगळी असते.
तुम्ही एकदम शांत आणि निवांत बसलेला आहात तर तुमची श्वासाची गती वेगवेगळी असते, वेगळी असते. हे सायन्स आहे की नाही? तुम्ही याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे की नाही? राग आला की फासफूस करायला लागतात की नाही? तुमच्या हृदयाचे डोके वाढतात की नाही? म्हणजे याच्यातून आपल्याला फक्त एवढंच एक कळून घ्यायचंय की आपल्या भाव विश्व म्हणजे आपलं मन आणि या मनात उठणाऱ्या तरंगांशी तुमचा श्वास कनेक्टेड आहे की नाहीये? हे बाबा बुवा बापूचं बोलणं आहे का? हे एका डॉक्टरचं बोलणं आहे. हे एक सायंटिफिक कोणी आपण बघू शकतो ना, ऑब्झर्व करू शकतो ना. मग शरीर, अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनमय कोश. आता मन जे आहे, मन परिस्थितीने विचलित होतं. ओके, आज काल काल किती 20 कंपन्या म्हणे आपल्या चाकण सोडून तिकडे गेल्यात. परिस्थितीने मन विचलित झालं की नाही झालं? एक मनात तरंग उठला की याच्यावर एक लेख लिहून व्यंकटेशला सांगायचं की तू ChatGPTच्या माध्यमातून एक लेख लिहून टाक आणि तो व्हायरल कर. व्यंकटेश तू केलं की नाही केलं? केलं. आता हे केल्यामुळे विचार उठला, तरंग उठला आणि व्यंकटेशने काय केली? ऍक्शन घेतली. आता मला सांग व्यंकटेश, तुझं जे टार्गेट आहे, तुझं काय टार्गेट आहे? आमदार म्हणजे नेतृत्व करायचं. ओके, आमदारपर्यंत स्वतःला रिस्ट्रिक्ट नको करू. काय म्हणतोय मी? नेतृत्व करायचं. आता नेतृत्व करण्यासाठी तू समाजाभिमुख आहेस अशी प्रतिमा तुझी काल बनली की नाही बनली? बनली. तुला काय रिझल्ट दिसला? बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया आल्या की म्हणजे या मुद्द्यासाठी किंवा या गोष्टीसाठी आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर बरेचसे राजकीय नेते पण होते की आपण चर्चा करू या विषयावरती आणि काहीतरी मार्ग काढू याच्यातून, असं तसं. म्हणजे बरेचशा लोकांच्या. म्हणजे आता चाकण मध्ये लोक तुझ्याकडे कोणत्या नजरेने पाहायला लागलेले आहेत? नेतृत्व या विषय समजतोय का? विषय समजतोय? हा शिफ्ट आहे की नाहीये? हे ट्रान्सफॉर्मेशन आहे की नाहीये? हा बदल आहे की नाहीये? दिस इज हॅपनिंग अँड यू आर विटनेस ऑफ दिस ट्रान्सफॉर्मेशन. सतत अभ्यास बनत बनत बन जाय. आता ही जी काही घटना घडली ही काल घडली आणि काल व्यंकटेश जेव्हा तुला लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या, लोकांच्या लाईक्स येत होत्या, त्यावेळेस कसं वाटत होतं? व्हॉट वॉज युअर फिलिंग? मस्त वाटत होतं की नाही? पिस फुलत होते की नाही? बरोबर की नाही? तुझा जो संकल्प आहे त्या संकल्पाच्या दिशेने तू अजून जवळ गेलायस असा फील आला की नाही? हेच. मग तू मला सांग, 4 वर्षापूर्वी असं का नव्हतं घडलं? 4 वर्षापूर्वी असं का नव्हतं घडलं? कारण आपण काही पुरुषार्थ केला नाही, काही कृती केली नाही. कृती केली तरच प्रतिक्रिया होणार की नाही? काल जर तू ती कृती केली नसती तर तुला हा आनंद मिळाला असता का? तुझं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या तू थोडा जवळ गेला असं तुला काल जाणवलं की नाही जाणवलं? एक्झॅक्टली. ही अनुभूती तुझी स्वतःची आहे की यस, आय कॅन डू दिस. मी हे करू शकतो. असा तुझा आत्मविश्वास जागृत झाला की नाही? जे लोक तुझ्याकडे बघत पण नसतील कदाचित, ते तुझ्याकडे त्या नजरेने बघायला लागले, ते तुझ्याकडे आकर्षित झाले की नाही झाले? हा फक्त आणि फक्त चैतन्य जीवनशास्त्राचा परिणाम आहे. विषय समजतोय तुम्हाला मी काय म्हणतोय ते? आता मग व्यंकटेशला एका दिवसात भेटलंय का? अजिबात नाही. व्यंकटेश याच्यासाठी 4 वर्ष मेहनत केलेली आहे आणि त्याच्यानंतर हा माइलस्टोन त्याने अचीव केलेला आहे. आपण सर्वांनी त्याचं काय केलं पाहिजे? अभिनंदन केलं पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. चैतन्याच्या मार्गावर सतत अभ्यास केला ना तर आपण हळूहळू हळूहळू आपल्या ध्येयाच्या जवळ जायला लागतो. व्यंकटेश, याच्यात काही तुला डाऊट आहे का? काहीच डाऊट नाही. आणि हे तुम्हाला मी का सांगतोय? दिस इज प्युअर सायन्स अँड नथिंग बट द सायन्स. यू कॅन क्रिएट युअर ओन डेस्टिनी. You can create your own destiny and you can manifest whatever you want to manifest in your life. 6 वर्षापूर्वी व्यंकटेश जेव्हा परभणीला होता आणि तेव्हा जर त्याने स्वप्नात पण आणलं नसेल की आपण चाकणला जाऊ आणि चाकणला केअरवेल हॉस्पिटलमध्ये आपण जॉब करू आणि मग मला जी पाहिजे
ते होईल. कदाचित 6 वर्षापूर्वी व्यंकटेशची परभणीला असताना हिंमत पण झाली नसती की आपण असं काही करू शकतो. आणि आज दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काळ, उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल, सतत अभ्यास बनत बनत बन जाय. जसे शिक्षक आपल्याला शुद्ध लेखन लिहायला सांगतात, तसं इथं मी तुम्हाला काय सांगतो, रोज 24 तासातले 24 मिनिटं तुम्ही काय करा, साक्षी भावाने स्वतःचं आत्मपरीक्षण करा. मी कोण आहे, मी कशा करता इथं आहे, मी इथून कुठे जाणार आहे, हे बेसिक प्रश्न. आणि जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करतात, जेव्हा तुम्ही ध्यान करतात, ध्यान करो ध्यानी बनो, तेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन ऑटोमॅटिक घडायला लागतं. काय घडतं माहिती का, योग्य घटना योग्य वेळी योग्य ठिकाणी घडायला लागतात. पण त्याच्यासाठी तुमचं जे ध्येय आहे ना, ध्येय निश्चित करा. मी तुम्हाला काय सांगतो, शॉर्ट टर्म गोल, मिड टर्म गोल, लॉंग टर्म गोल लिहून ठेवा. एकदा का ध्येय निश्चित झालं की ते ध्येय प्राप्त करण्यासाठी दररोज एक पाऊल, दररोज स्वतःमध्ये 1% सुधारणा करायची. आज व्यंकटेशची व्यसनाधीनता सुटून गेली. व्यंकटेशच्या व्यक्तिमत्वात काय 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 बदल झाले असतील हे त्याची त्याला माहिती. पण आपण सुद्धा नोटीस करू शकतो की व्यंकटेशचं व्यक्तित्व एका दिवसात नाही घडलं. हा त्याने प्रयत्न केलेला आहे आणि याचं श्रेय त्यालाच जातं. हा थोडंफार श्रेय मला मिळायला पाहिजे. यस ऑर नो? काही गुण सोन्याचे, काही गुण सोनाराचे. मी सोनार आहे. मी माझ्याकडे सोनं द्या, मी सुंदर अलंकार घडून देईल. दिस इज माय प्रॉमिस. पण सोनं तर आलं पाहिजे माझ्याकडे. आता सोनं म्हणजे व्यक्तीच्या, सोनं धातू नाही म्हणते मी, पण एक व्यक्तित्व से सुंदर चरित्र और सुंदर चरित्र से सुंदर राष्ट्र. हे माझ्या सद्गुरूंचं कार्य आहे आणि तेच कार्य अव्याहतपणे मी पुढे चालू ठेवण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याच्यातूनच जन्म होतो चैतन्य जीवनशास्त्राचा. हेच कार्य तुम्हाला पुढे चालू ठेवायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला काहीही सोडायची गरज नाही आणि तेही कंपल्शन नाही. बरं, आता अक्षय म्हणेल नाही व तुम्हाला काय करायचं ते करा सर, मला काही जमणार नाही. तुमचं हे कार्य आणि तुमचे गुरु तुम्हाला लखलाभ असू द्या, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मला माझं व्यक्तित्व कसं दुरुस्त करून द्यायचं ते सांगा, तरीही चालेल. विषय समजतोय की नाही? तुला तुझं व्यक्तित्व दुरुस्त करून घे आणि जर तुला पटलं काय की नाही यार, व्यक्तित्व निर्माण से चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण, आणि जर जो अनुभव मला आला, जे चरित्र माझं घडलं ते मी माझ्या माध्यमातून पण कोणाचं तरी घडावं असं जर तुला वाटलं तर तू कर, नाही वाटलं तर ते सोडून. दिस इज नॉट अ कंपल्शन, दिस इज अ रिक्वेस्ट. तुम्हाला असं वाटतं की हे जे माझं हे जे सांगणं आहे हे काय, हा ऍक्च्युली हा मॅनिफेस्टेशन क्लास आणि याची मी चार्जेबल आहे. 499 रुपये एका दिवसाची एका व्यक्तीसाठी फीज आहे, बरोबर. पण तुम्ही मला खरं सांगा, आजपर्यंत मी कोणाला म्हटलं का की काय रे भाऊ पैसे आणले का तू माझे? विषय समजून घ्या. आणि मी तुम्हाला सांगितलं, मी ही तुमची सेवा करतोय, ज्ञान दान करून ही तुमची सेवा करतोय. येस ऑर नो? मग या सेवेचं मूल्य असायला पाहिजे की नसायला पाहिजे? सेवा मूल्य आहे. पण तुम्हाला मी सांगू, ह्या सेवा मूल्यातून तुम्ही एका मिनिटात फ्री होऊ शकतात. कसं रे वेंकी? आपल्याला माहिती आहे ती दुसऱ्यांना देत राहायचं. येस. जर तुम्हाला जे कळलेलं आहे ते जर तुम्ही दुसऱ्याला सांगून टाकलं तर तुम्ही माझ्या ऋणातून मुक्त झालात. किती सोपं आहे. मग तुम्हाला 499 रुपये ट्रान्सफर करायची गरज आहे कायचं? पण फीज आहे. विषय समजला तुम्हाला? फीज आहे, फुकट नाही. फुकटाला किंमत नाही, फुकट काही भेटत नाही, भेटणार नाही. पण तुम्हाला
याचं सेवा मूल्य चुकवावं लागेल. मग कोणत्या पद्धतीने चुकवायचं, कोणत्या पद्धतीने? हा नाही भाऊ, आज माझ्याकडनं कोणाला सांगितलं गेलेलं नाहीये, कोणाला सांगितलं गेलं, कोणी माणूसच भेटला नाही अक्षय, तर काय करशील तू? भिंतीला सांग. येस, तरी पण तू माझ्या ऋणातून मुक्त होऊन जाशील. पण जर तू भिंतीला पण नाही सांगितलं, फेडावं लागेल. विषय लक्षात आला की नाही? बरं, मला सांगा आता याच्यात काय अवघड आहे? काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. बरं, आता मला तुम्ही सांगा, हे ज्ञान मी तुम्हाला फुकट देतो? नाही, हे ज्ञान मी तुम्हाला फुकट देत नाही. येस ऑर नो? दिस इज द कन्सेप्ट. आणि हा कन्सेप्ट आपल्या हृदयात उतरला पाहिजे आणि ह्याच कन्सेप्टवर तुम्ही चालणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या. तुम्हाला सांगू का, कारण कबीर महाराज म्हणतात, शीश दिए ज्ञान मिले तो भी सस्ता ज्ञान. ह्या ज्ञानाची किंमतच होऊ शकत नाही, हे अमूल्य आहे. ह्या ज्ञानाची किंमतच होऊ शकत नाही, हे अमूल्य आहे. आणि हे अमूल्य ज्ञान, मग मी याची किंमत काय लावायची? अक्षय, मी याची किंमत काय लावू? अमूल्य म्हणजे काय माहिती का? याची किंमत होऊ शकत नाही. मग याचा अर्थ असा, तुझी घ्यायची कॅपॅसिटीच नाहीये. येस ऑर नो? मग याचा अर्थ असा की मी तुला देऊच शकत नाही, पण मला तर द्यायचंय. मग काय करायचं? आपल्याला त्याचं काहीतरी ठरवावं लागेल, ठरवावं लागेल. त्या भौतिक नियमांचं पालन करावं लागेल. हे मला कळत नव्हतं, मला कळत नव्हतं, अनेकांना कळत नाही, 99.99% लोकांना कळत नाही. पण मला कोणी समजावून सांगितलं? चिराग छाबरा. हे सगळं जे सिस्टीम आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मी गेल्या 6 महिन्यापासून प्रयत्न करत होतो. जे मला पाहिजे होतं मी चिराग छाबराला सांगितलं. चिराग छाबराने हायफाय 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 दिलं. म्हणजे इंटरनॅशनल क्लायंट्स पर्यंत कसं पोहोचायचं असं फनेल तयार करून दिलं. अरे, इंटरनॅशनल क्लायंट्स पर्यंत पोहोचायला माझं इंग्लिश तर तेवढं पॉवरफुल पाहिजे. येस सर नो? बरोबर. त्याने मला काय सांगितलं, आता तुम्ही इंग्लिशचा क्लास लावा, स्पीकिंग इंग्लिशचा क्लास लावा. ए भाऊ, अरे जे चाकणमधले लोक आहेत त्यांना तर मला त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. बरं, त्याने मला नियम लावून ठेवला होता. काय? अपना दिमाग नहीं लगाना, त्याचा नियम होता. मी त्याला काही सांगायला गेलो का तो माझा ऐकूनच घ्यायचा नाही. दिस इज माय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम व्यंकटेश. मग मी काय केलं, आपला जवळचा एक माणूस बघितला. कोण? अभिषेक. अभिषेकवर किती दिवसापासून मेहनत करतोय रे मी? 1 वर्षापासून मेहनत करतो, पण त्या मूर्खाकडनं आउटपुट निघाला नाही. तो आउटपुट कोणी काढला? नाही रे, अक्षयने काढला. कॅन यू इमॅजिन दिस? मला 5 लीड आलेत, सॉरी 4 लीड आलेत. 3 तर रात्रीच आलेले होते आणि आज इथे येताना 1 लीड आला. मला हेच तर पाहिजे होतं यार. विषय समजतोय का तुला? आणि हे आता बघ व्यंकटेश, हा माझ्या जवळच आहे. अक्षयच्या माध्यमातून हे घडावं. त्या दिवशी वर्मा सरांनी पण प्रयत्न केला, त्यांच्या माध्यमातून पण नाही झाला. लक्षात येतंय मला काय म्हणायचं तुम्हाला? हे तुमच्या समोर आहे, म्हणून मी उदाहरण देतोय की मला जे पाहिजे होतं ते आज घडलं. कुणाच्या माध्यमातून? अक्षयच्या माध्यमातून. बरं, अक्षय माझ्या आयुष्यात नव्हता का? होता ना. बरं, मी चिराग छाबरापासून, अभिषेक पासून जे मला पाहिजे होतं ते अक्षयने केलं. मग आता चिराग छाबरावर केलेल्या मेहनत किंवा अभिषेकवर केलेली मेहनत वाया गेली का माझी? नाही, नाही. ज्या वेळेस दगड फुटतो ना, दगड फुटतो, पहिल्या हातोड्याला पण तेवढीच किंमत असते. ओके, समजा 5 हातोडे मारलेत मी आणि 5व्या हातोड्याला दगड फुटला. येस ऑर नो? श्रेय कोणाला जातं? 5व्या हातोड्याला श्रेय जातं की हा दगड फुटला बाबा. पण पहिला हातोडा जर मारला नसता तर 5व्या हातोड्याला दगड फुटला असता का? विषय समजतोय तुम्हाला मला काय म्हणायचंय? आणि म्हणून सतत अभ्यास बनत बनत बनजा. हे जे चैतन्य जीवनशास्त्र आहे ना, या पुराणातल्या गोष्टी नाहीत. लक्षात घ्या, या पुराणातल्या गोष्टी नाहीत. या तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्टेशन कसं होतं याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. याचा प्रत्यक्ष मी मॅनिफेस्ट करतोय. काय मॅनिफेस्ट करतोय? या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार. ओके, फंडा क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. काय? की मला प्रसिद्धी नकोय, कारण जेवढा डॉक्टर म्हणून मला जेवढी प्रसिद्धी पाहिजे होती ना तेवढी प्राप्त झालेली आहे. येस ऑर नो? एक यशस्वी डॉक्टर म्हणून जे काही मला बिरुद लागायला पाहिजे ते लागून गेलेलं आहे. आता माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सीक फॉर द गॉड.
भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. पण 6 वर्षाच्या पोराला मी जे सांगितलं की तुझा उद्देश काय माहिती का, भगवंताची प्राप्ती, तो म्हण मला पहिले झाडावरचा विट्टी दांडू खेळू दे, ती फांदी मला तोडून दे पहिले, मला तो दांडू दे, मला विट्टी दांडू खेळू दे. येस ऑर नो? मुकुंदाला मी सांगितलं, मुकुंदा तुझ्या जीवनाचा उद्देश हा आहे बरं का, पप्पा मला फरारी घेऊ द्या, फरारी. मला मोबाईल द्या, मोबाईल. रोज त्याच्या रोज डिमांड असतात वेगवेगळ्या. आणि त्याला काहीतरी म्हणतो ना आपण गाजर दाखवून मला इथं आणावं लागतं. कधी डिवाइन कॅफेचा गाजर असतं, तर कधी स्पायडरमॅनचं गाजर असतं. पण मला माहितीये सतत मला पण काही घाई नाही ना, मला पण काही घाई नाहीये. सतत अभ्यास बनत बन जाए. व्यक्तित्व निर्माण से चरित्र निर्माण, चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. त्यांनी एका दिवसात ट्रान्सफॉर्म व्हावं अशी मी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. पण त्याच्या सगळ्या डिझायर्स कम्प्लीट करून झाल्या की मग ही आपली अंतिम डिझायर आहे, हे लक्षात ठेवा. हे डिझायर म्हणण्यापेक्षा हे आपलं अंतिम गंतव्य स्थान आहे, ही आपली मंजिल आहे, मोक्ष, मुक्ती. आणि मुक्ती कुठे डायमेन्शन मध्ये, वेगळ्या डायमेन्शन मध्ये, स्वर्गात जाऊन किंवा सिद्ध लोकात जाऊन आपल्याला मुक्तीचा सोहळा उपभोगायचा नाहीये. मुक्तीचा सोहळा याची देही याची डोळा. अन्नमय कोशाबद्दल मी बोललो, प्राणमय कोशाबद्दल मी बोललो, मनोमय कोशाबद्दल बोललो. आणि हे जे मन आहे ना, मन कसं आहे ते, मन से बड़ा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन के पाले. मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले. तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना. आणि मग हे चैतन्य जीवनशास्त्र आपल्याला मनाचा बॉस बनून जगायला शिकवतोय. तुम्ही ऑब्झर्व करा स्वतःला, तुम्ही मनाचे दास आहात की बॉस आहात. मनात विचार आला आज दांडी मारावी कशा करता, बाहेर पाऊस पडतोय, मस्त पैकी बायको भजा तळेल, मस्त चहा पिऊ, आपण मस्त झोपू. त्याला काय म्हणायचं, आळस. आणि आळस हा माणसाचा मित्रासारखा दिसणारा शत्रू आहे. बाहेरचं वातावरण बदललं की लगेच इच्छा बदलते. येस सर नो? विषय लक्षात आला की नाही? तर सांगायचा मुद्दा हा आहे की मनात विचार येणारच आहेत, कारण मनाचं कामच आहे संकल्प विकल्प. पण कोणत्या विचाराचा स्वीकार करायचा आणि कोणत्या विचाराला सोडून द्यायचं हे कोण ठरवतं? बुद्धी ठरवते. आणि बुद्धी करता माइंडसेट तुमचा कसा असला पाहिजे, सकारात्मक. जेव्हा सकारात्मक माइंडसेट असेल त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य. आता बऱ्याच वेळा कळतंय पण वळत नाही अशी स्थिती होऊन जाते. दारू पिऊ नये हे दारुड्याला पण माहिती असतं, पण तो कोरोनाच्या काळात सुद्धा रांग लावून दारू विकत घेतो. सगळ्यात मोठी रांग कोरोनाच्या काळात कुठे होती? विषय समजतोय तुम्हाला? म्हणजे बरं, त्यांना विचारलं काय रे बाबा दारू पिणं चांगलं आहे का वाईट आहे? ते त्यांच्या मुलांना सांगतात का की दारू पित जा बाबा? नाही सांगत. ते दारू पित जा असं ते त्यांच्या मुलांना सांगत नाही. पण त्यांच्या मनावर कंट्रोल नसतो आणि त्या क्षणिक सुखामागे लागतात. क्षणिक सुख पण नसतं. दारू पिणं म्हणजे एवढा मूर्खपणा आहे ना, मी तुम्हाला सांगतो. दारू पिणं म्हणजे काय की सोशल इनिबिशन विसरून जाणं. समजा मला कोणाला शिवाय द्यायच्या आहेत, अक्षय मला तुझ्याशी भांडण करायचंय, तुझ्याकडे जमिनीचा हिस्सा मागायचा आहे, तर मी काय करेन माहिती का, 2-3 पेग मारून घेईल आणि मग मी तुझ्याशी भांडण करायला येईल. येस ऑर नो? असं बघतो की नाही आपण? त्याच्याने काय होतं माहिती का, लगेच ही मॅन बनल्यासारखं वाटतं, लगेच स्पायडरमॅन बनल्यासारखं वाटतं, सुपरमॅन बनल्यासारखं वाटतं. म्हणजे सोशल इनिबिशन. आता एखादा दारुडा आहे, तो गटारीत तुम्ही बघा, चाकणमध्ये जर तुम्ही एक फेरफटका मारला तर कुठेतरी एखादा भेटेलच तुम्हाला. गटारीच्या आजूबाजूला असा झोपलेला असतो जसा एखादा डुक्कर. बघितलंय ना तुम्ही हे दृश्य? मग हे काय झालं त्याला काय कळत नाही का की घाण जागा आहे? उठल्यानंतर त्याला त्याची स्वतःचीच लाज वाटते. त्याची चप्पल कुठे, त्याची सायकल कुठे, अशा पडलेल्या अवस्थेत त्याला त्याची स्वतःचीच लाज वाटते. पण त्या दारूच्या नशेत तात्पुरतं का होईना त्या स्वर्ग सुखात तो राहतो. त्याला असं वाटत नाही की आपण गटारीच्या जवळ झोपलेलो आहोत. त्याला काय वाटतं, आपण स्वर्गात आहोत, सुंदर मंद मंद चंदनाचा वास येतोय. आणि बरे ते डुकरं त्याच्यावर नाचत असतील, त्याला असं वाटतं की अप्सरा येऊन मला
मालिश करते, असा काहीतरी त्याचा फील होत असेल त्याला. समजतंय मी काय म्हणतोय? ही ह्याला तात्पुरता बुद्धिभ्रंश म्हणतात. काय म्हणतात? बुद्धिभ्रंश, चित्तभ्रंश, विवेक भ्रष्ट होणे म्हणजे दारू. आणि म्हणून संसारास उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू. हे चैतन्य जीवनशास्त्र सांगतं. पण सगळे ऐकतात का? जास्तीत जास्त लोकांनी ऐकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? व्यंकटेश सांगितलं पाहिजे. व्यंकटेश सांगायला गेला दारू पिऊ नका, ते काय सांगतील? तुला तर बघितलं 6 महिन्यापूर्वी, हे आता न पित्रे. पहिले तुम्हाला सुधारायला लागेल. येस ऑर नो? पटतंय का तुम्हाला? पहिले तुम्हाला सुधारायला लागेल. अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस. तुम्ही लोकांना शांततेचा संदेश नाही देऊ शकत जर ती शांतता तुमच्या हृदयात नसेल तर. तुम्ही लोकांना ज्ञान देऊ नाही शकत जर तुमच्या हृदयात अनुभूती नसेल तर. लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडा पाषाण. व्यंकटेश सांगितलं दारू पिऊ नका, चोरी करू नका, खोटं बोलू नका, आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल तर लोक काय म्हणतील? ए यार तो बोलतो तसा वागत नाही बरं का, सावध राहा त्याच्यापासून. मग केजरीवालचं तसं होऊन जाईल. केजरीवाल कोणत्या गाडीत फिरायचा आधी? वॅगनर मध्ये ते उलटे सुलट्या गुंड्या लावायच्या. पेन पण माहिती का, तो असा नाही घालायचा, तो असा घालायचा पेन वरून. म्हणजे काय? जास्तीत जास्त सामान्य माणूस दिसावा हा तो प्रयत्न करत होता, आणि स्वतः करता बांधला काय? शीश महाल. लोकांनी निवडून दिला का? नाही. सांगायचा मुद्दा फक्त एकच आहे, लोकांना बरोबर कळतं, लोक वेडी नसतात. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडा पाषाण. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. चालणार नाही. तुम्ही अनुभूती घ्या, पटलं तेच स्वीकारा, आणि जे पटत नाही कृपया त्याला सोडून द्या. माझे शब्द थोडे तिखट आहेत ना, थोडे तिखट. पण हो, मला कधी कधी माझी लाज वाटते की मी इतकं वाईट का बोलतो. मी जरा प्रेमाने नाही बोलू. माझं बोलणं कधीच नम्रता ऐकत नाही, कधीच ऐकत नाही. तिचं स्पष्ट म्हणणं आहे की हे असं मला ते रेकॉर्ड बोलणं अजिबात आवडत नाही. आणि माझ्या प्रवचनांना सर्वात जास्त हेट करणार जर कोणी असेल तर ती नम्रता. ते आता मला काय करायचं असतं माहिती का? प्रूफ रिडिंग करायचं असतं. आता काल आम्ही इकडे जात होतो, कुठे? मनसरला जाताना आता तासभर काय करणार ना, नम्रता शेजारी झोपा काढते, आणि नाहीतर ती काहीतरी गाणं लावते एखादं, आणि आम्ही जातो तासभर. असा आमचा क्रम असतो. आता मी काय करतो माहिती का? प्रूफ रिडिंग करण्यासाठी मी माझेच प्रवचन मी ऐकत असतो. अरे हा शब्द चुकीचा होता बरं का, इथं वापरायला नाही पाहता. मी माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याकरता ते लावतो. तुम्ही काही लावा, तुमचे हे लावू नका, नाहीतर बंद ठेवा. घरात पण तेच, गाडीत पण तेच, इकडे पण तेच, तिकडे पण तेच. बंद करा ते. सांगायचा मुद्दा आहे की मला आता जसा माझा स्वभाव बनलेला आहे, काटेरी असेल कदाचित शब्द माझे, आणि मला माझं वाईट वाटतं की अरे नाही, हे शब्द कसे शब्द नाहीत, हे संविधानिक शब्द नाहीयेत. संविधानिक शब्द हा मुद्दा जरा तुला जास्त सॉफ्ट करून मांडता आला असता, हा मुद्दा अजून जरा चांगल्या प्रकारे मांडता आला असता. पण आता तुम्हाला सांगू का, तुम्ही कितीही ते फणस आंब्यासारखं चिकन दिसावं बुवा असं तुम्ही कितीही म्हटलं तरी ते होणार नाही. जैसा आहे वैसा आहे बाई. माझे शब्द जरा काटेरीच आहेत, आणि त्याचा मला वाईट वाटतं. बघूया, आय एम वर्किंग ऑन दॅट. हळूहळू लेट्स होप की ते सॉफ्ट होते. हे तिखट शब्द न वापरता सुद्धा हे दाखले आणि हे उदाहरणं देता येऊ शकतात. आय नो इट, बट आय कांट. कळतंय पण वळत नाही. मी याच्यावर वर्कआउट करणार, मी सतत अभ्यास करणार, आणि जे तिखट शब्द आहे ते मी टाळणार. अशी मी अनेक वेळा स्वतःची शपथ घेतलेली आहे. बट स्टील आय एम नॉट सक्सेडेड इन दिस पार्ट. लेट्स होप की भगवंताची कधीतरी माझ्यावर कृपा होईल, किंवा भगवंताने मला असंच बनवलं असेल. आय डोंट नो. असो, मुद्दा हा होता की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, हे सगळे पंचकोश आज तुम्हाला कळलेत की नाही? मग ह्या पंचकोशांवर
आपण जसं शुद्ध लेखन लिहिल्यानंतर जसं ट्रान्सफॉर्मेशन होतं, तसं दररोज चैतन्य शास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे काय, ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करणं. तुम्हाला कदाचित अरे यार बोर व्हायला लागले बरं का, आता सरांचं तेच 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 तिकड बोलणं आणि तेच गाणे असतात रोज, ते गाणे बी बदलत नाहीत, बोरिंग व्हायला लागलं. रोज मेथीची भाजी खाऊन किती वेळ आपण खाणार. तुम्हाला सांगतो, हा विषय जो आहे ना, हा भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग, तिघही मार्ग इथे एकत्र आलेले आहेत. आणि या तिघ मार्गांच्या ज्ञान गंगेत प्रयागराजमध्ये तुम्ही काय करत आहात, आत्म अभिषेक करत आहात. तुम्हाला शिवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. दिस इज प्रॉमिस. पण हे एका दिवसात घडत नाही, सतत अभ्यास, बनत बनत बन जाय. आता माझी बायको जरी 100% माझी क्रिटिक असली ना, तरी तुम्हाला सांगतो आमच्या ज्या एनर्जीज आहेत ना, त्या एकदम बॅलन्स्ड आहेत. एनर्जीज एकदम बॅलन्स्ड आहेत. थोडासा त्याला म्हणतात ना नोक जोक, थोडीशी फायटिंग, या गोष्टी तर इट इज क्वाईट ऑब्वियस, इट इज क्वाईट ऑब्वियस. पण जेव्हा विचारांची आणि निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा आमच्या दोघांचे निर्णय कसे असतात, एक असतात. आणि पुरुष एनर्जी आणि स्त्रीची एनर्जी, एनर्जी बद्दल बोलतोय मी, फेमिनाईन एनर्जी आणि मेल अँड्रोजेनिक एनर्जी, ह्या कशा असल्या पाहिजे, अलाइंड असल्या पाहिजेत. तुम्हाला सांगतो तर आणि तरच तुम्हाला यश प्राप्ती होते. आता ज्यांच्या इथं बायका आहेत त्यांनी त्यांचं स्वतःचं मूल्यमापन ऑब्झर्वेशन करायचं. एनर्जीज बॅलन्स झाल्या पाहिजेत. आणि विशेषतः व्यंकटेशसाठी मी हे सांगतोय. व्यंकटेशसाठी का, की मला माहित नाही नेहाच्या त्याच्या एनर्जीज बॅलन्स होत आहेत की नाही होत आहेत, आय डोंट नो. पण तुझं जे उद्दिष्ट आहे, तू फक्त तुझ्या एकट्याच्या बळावर प्राप्त करू शकत नाही. गॉट इट? मेसेज क्लिअर? जोपर्यंत ती एनर्जी, ती फेमिनाईन ऊर्जा तुझ्या सोबत नाही, तोपर्यंत तू तुझं ध्येय प्राप्त करू शकत नाही. यू हॅव टू. मग कसं करशील? नाही ना सर, ती माझं ऐकतच नाही, ती माझं ऐकतच नाही. हो, असं होऊ शकतं. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? सतत अभ्यास, बनत बनत बन जा. नाही यार, मला लीड्स येणारच नाहीत, मला मी 4 लोकांपर्यंत, हे 4 लोक आहेत ना, 4 लोकांपर्यंत मी पोहोचू शकलो आणि अक्षयच्या माध्यमातून पोहोचू शकलो. आज ते यश मला मिळालं, किती आनंद असेल मला. पण हा आनंद प्राप्त करण्यासाठी मी गेल्या 2-4 वर्षापासून किंवा 1 वर्षापासून तरी, निदान 1 वर्षापासून तरी मी या साठी मेहनत करत होतो. आणि त्याच्यासाठी साधनांची जुळवाजुळव, याला विचार त्याला विचार, असं कर तसं कर, तेव्हा मी यशस्वी होतो. चैतन्य जीवनशास्त्र तुम्ही लागलेत आणि लगेच तुम्ही अपेक्षा ठेवल्यात, नाही. आपल्याला सिस्टमॅटिकली एक दिवस 100% हे होणार. श्रद्धा आणि सबुरी, सतत अभ्यास. तर या चैतन्याच्या मार्गावर ही जी भगवंताची जी कृपा आहे, भगवंताची कृपा मेल एनर्जी का फिमेल एनर्जी, मला सांगा. कृपा हा शब्द फेमिनाईन आहे की मेल आहे? ती कृपा म्हणतो आपण, येस ऑर नो? का तो कृपा म्हणतो? ती कृपा म्हणजे फिमेनाईन एनर्जी आहे. भगवंताची कृपा, सद्गुरूची कृपा ही फिमेनाईन एनर्जी आहे. आणि म्हणून आपला पुरुषार्थ आणि ही ऊर्जा एक अलाइनमेंट मध्ये येईल, तेव्हाच परिवर्तन घडेल. भगवंताची कृपा आणि तुमचा पुरुषार्थ. भगवंताची कृपा फेमिनाईन एनर्जी आहे आणि तुमचा पुरुषार्थ पुरुष एनर्जी आहे. ओके? आणि जेव्हा ह्या दोन एकत्र येतात तेव्हा परिवर्तन घडतं. आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा, आता अक्षय म्हणेल माझ्या आयुष्यात तर काही नाही बाबा, काय करू, पटव एखादी, असा त्याचा अर्थ नाहीये. जेव्हा येईल तेव्हा येईल. यू शुड नो फेमिनाईन एनर्जीचा आपल्या आयुष्यात खूप मोठा रोल आहे. जसा भगवंताच्या कृपेशिवाय तुमचा पुरुषार्थ काहीच करू शकत नाही, अगदी तसंच पती आणि पत्नी, नवरा आणि बायको, हे फक्त नर आणि मादी नाहीयेत. नर आणि मादी प्राण्यांकरता असते, पण मनुष्य म्हणून त्यांचं आध्यात्मिक महत्व अनन्य साधारण आहे. आणि म्हणून साधनेच्या मार्गात चालताना बायकोला सोबत घेऊन चला.
दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. श्री गुरुदेव दत्त.